नमस्कार, मी गोपाळ माळी. आपल्या सर्वांचे एबी मराठीमध्ये स्वागत आहे. आपण जर पाहिलं तर काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी आपण तुंगत गावामध्ये आलेलो आहे आणि आपण जर पाहिलं तर या गावामध्ये दारूबंदीसाठी या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. पूर्ण गाव एकत्र येऊन एका मताने या ठिकाणी विरोध करतंय दारूबंदीसाठी. आणि त्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळपास 24 तासाच्या वरती आता काळ उलटून गेलेला आहे आणि या ठिकाणी उपोषणकर्त्यांची आता जर पाहिली आपण तर परिस्थिती खालावत चाललेली आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. त्यांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार. 24 तास झाले तुम्ही आंदोलन करता. हो, काल 10 वाजल्यापासून. काय नेमक्या मागणी काय आहे? आमच्या तुंगत गावामध्ये जे अवैध धंदे आहेत ते सर्व बंद करावे. जिथे धंदे चालू आहेत अवैध धंदे तिथल्या जागा सील करणे, तिथल्या जागा मालकांवर गुन्हा दाखल करणे आणि तडीपार करणे जे धंदे करतात त्यांना. या उपोषणासाठी आता कोण कोण आता सध्या उपोषण करते म्हटलं तर सरपंच, ग्रामपंचायतचे सरपंच, मी स्वतः, उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित आहेत. त्यासोबतच गावातील ग्रामस्थ सर्व आहेत. लोकांचा कसा प्रतिसाद आहे इथल्या तुमच्या गावात? आहे, लोकांचा पूर्ण प्रतिसाद आहे, सर्वांचा सपोर्ट आहे उपोषणासाठी. दारूबंदी का व्हायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? याच्यामुळे काय काय परिणाम होत आहेत या गावावर? सध्या जे बघितलं तर आमच्या गावामधलं वातावरण तर सगळ्यात जास्तीत जास्त तरुण वर्ग दारूच्या व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यासोबतच 17-18 वर्षाची मुलं सुद्धा दारूच्या व्यसनाधीन जात आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं ही जी दारू विक्री होतीये तर यामधली बरीच दारू ही डुप्लिकेट आहे. त्यामुळे शरीरावरती सुद्धा हानिकारक विपरीत परिणाम होत आहेत लोकांच्या, आणि त्यासाठी दारूबंदी झाली पाहिजे. प्रशासनाच्या कुणी कुणी तुमच्या ह्या आंदोलनाची दखल घेतली आणि काय शब्द दिले? प्रशासनामध्ये एक्साईज वाले डिपार्टमेंटचे कुंभार साहेब आणि त्यासोबतच पंढरपूर पोलीस विभागाचे आले होते. त्यांनी दखल घेतली. दखल घेतलीमुळे त्यांना आम्ही जे मागण्या केलेल्या आहेत तर त्या पूर्तता करण्यास सांगितलेलं आहे. काल आपल्या माढा विधानसभा चे लोकप्रिय आमदार आपले अभिजिताबा पाटील आले होते आणि त्यांच्यासोबत त्यांनी आपण चर्चा केली होती आणि त्या ठरल्याप्रमाणे ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या तरच आपण हे उपोषण स्थगित करणार आहोत. तर त्या पद्धतीने ते कारवाई करत आहेत, आणखी पूर्ण झालेली नाहीये. अजून काही या ठिकाणी स्त्रिया बसलेल्या. नमस्कार आजी. नमस्कार. बरे आहे परिस्थिती? बरी आहे. काय कशासाठी आंदोलन चालू आहे? पूर्ण दारूबंदी व्हावी. महिलांचा इतका आक्रोश, रोज भांडणं त्यांचं बघवत नाही आणि त्यांच्या लहान मुलांवर पण त्याचा परिणाम व्हायला लागलाय. मुलांची शिक्षण सुद्धा वाया चालले, त्याच्यामुळे मुलं शिकेना. खूप अतोनात प्रसंग आहे आणि ही पूर्णपणे दारूबंदी, अवैध धंदे सगळे बंद झाले. रस्त्यानं सुद्धा येताना भीती वाटते, तो दारुडा येतोय ना आपल्याला धडकतोय काय, इतकी परिस्थिती रस्त्यावर सुद्धा आहे. त्याच्यामुळे ही पूर्ण बंद झालीच पाहिजे. गाववाल्यांना वगैरे काय सांगता तुम्ही या सगळ्यांना? गाववाल्यांना काय सांगायचंय, त्यांनी त्यांचा स्वतःचा कंट्रोल आणि स्वतःच्या प्रपंचाचा, आयुष्याचा विचार करावा. गाववाल्यांनी सुद्धा आपण काय करतोय आणि काय नाही हा आपल्या ह्या ज्या प्रपंचाचा, आपल्या सुखी जीवनाचा विचार न करता ते आपण गटारीत चोळायचा हा विचार करत असतील तर काय सांगावं त्यांना. त्यांनी ह्या गोष्टीला जरा पूर्ण विराम द्यावा आणि सुधारावं. दारूतनं पूर्ण त्यांनी बंद करून स्वतः व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि स्वतःच्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवलं पाहिजे. अजून काय नागरिक आहेत या ठिकाणी? काय गावातली कशी आहे परिस्थिती एकंदरीत आता जर पाहिलं? मी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ रणदिवे. आज माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे. हे उपोषण आम्ही गावातील दारूबंदी असेल, अवैध धंदे असतील, हे पूर्णपणे बंद व्हावेत आणि जे कोणी अवैध धंदे करतायत त्याच्यावरती कठोर कारवाई व्हावी आणि त्यांना तडीपार करावं, ही एक आम्ही प्रामुख्याने मागणी करतोय. दुसरी मागणी म्हणजे जे जागा मालक त्या दारूधंद्यासाठी जागा देत आहेत किंवा दुकाने देत आहेत त्या जागा मालकांवरती ही कारवाई व्हावी, त्यांनाही त्यात सहगुन्हेगार करून त्यांच्यावरही कारवाई व्हावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. काय प्रशासनाकडून कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? प्रशासन आम्हाला वारंवार तुमचं उपोषण मागं घ्या, आम्ही काम करतोय असं सांगतंय, परंतु आम्ही त्यांना काल आल्यानंतर सांगितलं होतं की तुम्ही जे आम्हाला आश्वासन देताय की करू, त्याआधी तुम्ही करा, नंतर बघूया. मग काल त्यांनी 2-3 दुकानं सील केलेली आहेत. आमची मागणी होती की तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणजे एखाद्या ठिकाणी दारू विक्री झाली त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकताय, तर ते म्हणले आम्ही सील करतो.
तर तुम्ही आधी सील करा म्हणून आम्ही सांगितलं होतं. त्याने आज काल 3-4 ठिकाणी सील केलेत. आत्ताही सकाळी आले होते. त्यांनी सांगितलं की आम्ही सांगितलं की तुम्हाला आम्ही 7-8 नावं दिली होती, त्यातील फक्त 3 आणि 4च का केलेत. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच करून येतो. आता परत त्यांनी गेलेत की ज्या दुकानं चालू होती किंवा त्या ठिकाणी दारू विक्री केली होती त्या ठिकाणी सील करण्यासाठी ते गेलेत. आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितलं होतं की त्यांच्यावर 93 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी म्हणजे 93 अंतर्गत चौकशी करण्यासाठी आम्ही दाखल केलेला आहे. परंतु 93 अंतर्गत जवळजवळ 7 जणांवरती 93 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परंतु त्यातील एकाच व्यक्तीवर 59 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 59 अंतर्गत म्हणजे की तडीपार. फक्त एकाच व्यक्तीचा प्रस्ताव प्रांताकडे तडीपारीसाठी दिलेला आहे. परंतु आमची मागणी आहे की जे गुन्हेगार झालेले आहेत, दारू विक्री केली आहे आणि त्यांनी सिद्ध झाले, ज्याच्यावरती 2 गुन्हे दाखल झाले आहेत, अशा सर्व ज्याच्यावरती गुन्हे दाखल झाले त्या सर्वांना तडीपार करावं ही आमची प्रमुख मागणी आहे. काय सांगताल, काय काय दारूचं काय काय परिणाम होते गावाला, काय सांगताल तुम्ही? दारूचा परिणाम म्हणजे महिला वर्गांना जास्त याचा परिणाम भोगावा लागत आहे. एक असं समोर आलेले उदाहरणं की बाबा एखाद्या महिलेचा पती तिचं बाळ 1.5 वर्षाचं 2 वर्षाचा असताना मेलं जातो आणि ते बाळ त्या आईला विचारतं की बाबा पप्पा कुठं गेलेत, तर ते आई काय त्या मुलाला सांगू शकते की बाबा कामावर गेलेत. आणि आज ते बाळ जरी 5-6 वर्षाचं झालं तर ते पुन्हा आईला विचारते की पप्पा कधी कामावर येणार आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर काय? म्हणून हे आपल्या एका ग्रामपंचायत सदस्यांनी हा जो एक निर्णय घेतलेला आहे याचं दारूचं समूळ उच्चाटन करावं ही एक प्रशासनाला विनंती आहे म्हणून आम्ही उपोषण केलेलं आहे. अजून काही या ठिकाणी तुंगत मधले नागरिक आहेत त्यांची संपर्क. नमस्कार. नमस्कार. काय डेप्युटी आहे तुम्ही? हा, काय गावामध्ये किती आता अवैध धंदे आहेत दारूचे? गावामध्ये सरासरी 8 ते 9 अवैध धंदे आहेत. त्यामध्ये काय ताडी विक्रीचे आहेत, दारूचे 7 ते 8 धंदे आहेत, मटक्याचा एक धंदा आहे आणि पूर्णपणे जोमाने चालणारे सर्व धंदे आहेत. त्यात आता हे आम्ही उपोषणाला बसल्यापासून आणि जरा थोडा विषय लावून धरल्यापासून थोडाफार फरक पडलेला आहे. त्यात एक्साईजवाले उत्पादन शुल्कवाल्यांनी काल काय 4-2 दुकानावर कारवाई केलेली आहे, काय सील केलेला आहे. मग पाठीमागचे काय अजून जे आम्ही त्यांना यादी दिली होती त्यातल्या 2 हॉटेल आता सील करायला गेलेले आहेत ते. परंतु मेन जी कारवाई आहे ती अजून त्यांनी केलेली नाही. त्यासाठी त्यांनी 3 महिन्याची मुदत मागितलेली आहे. परंतु आमची अपेक्षा की बाबा तुम्ही 100% जर आमचं समाधान करू शकत नसाल तर निदान 50-60% तर तुम्ही कारवाई करून आम्हाला काहीतरी रिझल्ट दिसला पाहिजे, तर आम्ही उपोषण मागे घेतो. त्याचा नंतर येतो म्हणलेच एक्साईजवाले, बघू त्याचा. राहिला पोलीस स्टेशनचा विषय, पोलीस स्टेशन काली आले 15 दिवसात आम्ही तडीपारीची कारवाई करतो म्हणले. 93चा आम्ही चौकशी 93 अंतर्गत ही पाठवलेत म्हणले, परत 160 कारवाई करतो. पण आज काय नुसतं काल भोसले कोणतर PI आले ते, आज API आले रणदिवे. त्यांना काय माहित नाही काल काय झालेलं आणि काल जे होते ते आज आलेच नाहीत. आणि हे आले फक्त गुन्हे दाखल केलेली फक्त ती ही घेऊन लिस्ट घेऊन, आणि त्याच्यात गुन्हे दाखल झालेले त्या 3 जण असे होते, एक कामगार होता आणि 2 पिणारी होते. ज्या टायमाला रेट टाकल्या जाते त्या टायमाला तू दारू पितोय ना, चल अजून 2 क्वार्टर देतो, घे गुन्हा अंगावर, आणि मालक बाजूलाच. आणि ही सगळं त्या पोलीस प्रशासनाच्या संगनमतान झालेल्या गोष्टी असणार आहेत. हा, म्हणजे असे अवस्था बेकार आहे. कुठं तर प्रशासन पण याला 100% त्यांच्यावर असताना चालतंय ते. काय सांगतात गावातल्या तरुणांना? सगळ्या तरुणांना एकच विषय आहे, काय काय आई वडिलांना एकच मुलगा आहे. एकतर आता मुलींचं प्रमाण कमी असल्यामुळं लग्न होत नाही ती, त्यात ही व्यसनाधीनतेकडे गेल्यामुळं ती लग्न होत नाही ती जास्तच व्यसनाधीनकडे चालली ती मुलं. राहिला विषय परत काय, मुलं एवढी हुशार आहेत गावात परंतु वडील दारू पित असल्यामुळं ती आर्थिक गणित जुळत नाही त्यांचं. दुसरी गोष्ट, घरी संध्याकाळी अभ्यास ही करताना वडील दारू पिऊन आल्यानंतर त्यांचं मन लागत नाही, त्याचं अभ्यासासाठी वातावरण निर्मिती होत नाही. असे अनेक म्हणजे तोटे व्हायला लागलेत गावाचे. आणि त्या दारू पिणाऱ्यांनी काय करायचं, घरातलं काय मिळेल ती सामान आणायचं आणि त्यांना दारू आणायला विकायचं आणि त्याची दारू प्यायची. म्हणजे इथवर जर खाली गाव येत असेल तर मग हे दारू बंदी झालीच पाहिजे ना. हो, नमस्कार.
उपोषण नमस्कार करण्यात काय सांगाल तुमच्या गावामध्ये आता काल खरं तर स्वातंत्र्य दिवस आहे. स्वातंत्र्य 80 वर्ष होऊन सुद्धा तुम्हाला दारूबंदीसाठी आंदोलन करावं लागते हे हे प्रशासनाचा प्रश्न आहे ना. प्रशासनाला सगळं दिसते पण डोळेझाक करते प्रशासन. कोण काय करतंय काय नाही, कुठल्या गावात कुठले धंदे चालू आहेत हे सगळं माहीत असतं त्यांना. त्याच्यासाठी त्यांचा म्हणजे बंद करत नाहीत हे त्यांना माहीत, किंवा हप्ते मिळतात काय होते तो भाग त्यांचा झाला. पण एक जनतेच्या सुरक्षितेसाठी म्हणून प्रशासनाची जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीने वागत नाहीत. काहीतरी ओढवडीची उत्तर देणे, कोण काय करतंय किंवा हे करतंय ह्या गोष्टी एखादी कसं आहे छोटे मोठे असे हे जे गुन्हे आहेत किंवा अवैध धंदे आहेत ह्याच्यावर दुर्लक्ष करणे हे त्यांचा नियमच झाल्यासारखं वाटतं. त्यासाठी प्रशासनाने बाबा कसं आहे प्रत्येक गावात अनेक अडचणी आहेत. ते दारूबंदी किंवा व्यसनमुक्ती आहे, काही रस्त्याचे प्रश्न आहेत, इतर गोष्टी आहे बऱ्याच आहेत. महिला रस्त्याने चालले तरी दारू पिऊन येणारे, नीट व्यवस्थित महिलाला जाता येत नाही. ह्या गोष्टी कसं आहे की गावातले नागरिक त्या गोष्टीवर म्हणजे काय करू शकत नाही ना. काय बोलाय गेलं तरी बाबा एखादा ज्येष्ठ नागरिक कोणतरी बोलला एखाद्याला तर तुला काय करायचं आहे, भांडण लागणं हे करणं. यासाठी प्रशासनाने सगळ्या गोष्टी थोडं लक्षात घेऊन प्रत्येक गावात असेल किंवा तुंगतमध्ये जर उपोषण केले, तुंगतची जर सुव्यवस्था व्यवस्थित झाली तरी त्याचा थोडा परिणाम बाकीच्या महाराष्ट्रावर होईल किंवा तालुक्यात होईल, जिल्ह्यात होईल. त्यासाठी प्रशासनानं आम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे. मुळात ही बाब मोठी खंत आहे आमची. अजून काही या ठिकाणी उपोषण नमस्कार नमस्कार. काय कशी आहे परिस्थिती आता तुमची? परिस्थिती 24 तास उलटून गेले ते. 24 तास उलटून गेलेत पण आम्हाला समाधानकारक असं प्रशासनानं आम्हाला उत्तर दिलेलं नाही किंवा कारवाई केलेली नाही. त्यामुळं आमची म्हणजे गावची समस्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. काय सांगाल तुम्ही? आमची एकच प्रमुख मागणी आहे, तुंगत गावातील अवैध धंदे बंद त्वरित झालेच पाहिजेत आणि जे दारू विकणाऱ्याला जे जागा देत त्याच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर मोकोबा केस झाली पाहिजे आणि त्यांची दुसरी गोष्ट कडीपार झालेच पाहिजे. अजून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तरी संघटनेचे जे वेगवेगळे या आंदोलनाला हे देण्यासाठी येत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणूया. काय सांगाल तुम्ही तुमच्या तुंगत गावामध्ये एवढं दारू उपोषणासाठी म्हणजे उपोषणाला बसावं लागतंय एवढ्या चांगल्या उपक्रमासाठी, काय सांगाल? नाही, खरं तर म्हणजे दारूबंदी करण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमात असेल किंवा गावातून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिलेले आहेत. ग्रामपंचायतचे प्रत्येक गोष्टी ठराव दिलेत, गावात दारूबंदी आहे, गावात अवैध धंदे विक्री चालू आहे ते बंद करा. अनेक वेळा प्रशासन फक्त काही कागदावर कारवाई दाखवली जाते, म्हणजे मूळ दारू व्यवसाय ज्याचा आहे त्याच्यावर गुन्हा दाखल न करता त्याच्या दुकानामध्ये जो कामगार आहे किंवा त्या ठिकाणी दारू प्यायलेला माणूस असेल त्याचा दाखवायचा. अशा पद्धतीने हे कारवाई टाळली जाते आणि अवैध धंद्याला एक प्रकारे म्हणजे पाठिंबा पोलीस प्रशासनाकडे मिळतोय असं दिसतंय. खरं तर आज आमच्या तुंगत गावात एवढी बेकार परिस्थिती झालेली आहे. अनेक म्हणजे युवक जे आहेत वय 16 पासून 30 पर्यंतच्या वयातली 10-15 वर्षातली जी एक पिढी आहे आज आपण बघतोय त्याला झेनजी म्हटलं जाते. पण तीच देशातली झेनजी एक वेळ क्रांती करते आणि आमच्या गावातला झेनजी आज व्यसनाधीन झालेला आहे. आज या वयातला जो कामगार वर्ग आहे तो व्यसनाधीन झालाय. एका ठिकाणी दिवसभरातनं 400-500 रुपयाची हजेरी मिळते पण तो पछतोनी दारू रोडवतोय. गावातच दारू मिळत असल्यामुळे तो दिवसातून 3-4 वेळा दारू पितोय. एकदा सकाळी पिला की त्याची थोड्या वेळानं उतरली कामावरनं येतोय दारू पितोय, दुपारी दारू पितोय, परत संध्याकाळी पितोय, परत रात्री पितोय. तो नशा उतरूच देत नाही. पहाटेपासून दारू गावात मिळायला चालू असते, पहाटेपासून यांचं दारू पिण्याचं प्रमाण सुरू असतंय. आणि हे जे दारू आहे हे म्हणजे प्युअर दारू झालेलं आहे. विदेशी दारू सुद्धा जी मोठ्या प्रमाणात भेसळ आलेली आहे त्या भेसळीची दारू या ठिकाणी मिळते. त्या दारूचा त्यांच्या शरीरावर परिणाम होतोय. आमच्या गावातील अनेक युवकांचे म्हणजे 40च्या आसपासचे युवकांचे लिव्हर खराब झाले म्हणून मृत्यू झालेले आहेत. आत्ता मागच्या महिन्यातच म्हणजे आता 8-15 दिवसात एक ताजं उदाहरण आहे, दारू पिल्यामुळे लिव्हर खराब झाला आणि मृत्यू झाला. म्हणजे असे अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झालेत. अनेक जणांनी आपल्या जमिनी विकलेत दारूच्या नादाने, कर्जबाजारीत झालेत. मटका आहे, गुटखा खाऊन आमच्या गावातल्या युवकांच्या कॅन्सर झाले, जबड्याचे कॅन्सर झाल्याचे प्रमाण आमच्याच गावामध्ये आहेत. परंतु जे व्यसनाधीन झालेत त्यांना त्या व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी अनेक वेळा व्याख्याने घेतलेत, उपक्रम राबवलेत. परंतु त्याच्यापेक्षा दारूचे दुकान रोज समोर दिसत आहेत. चहाचे हॉटेल कमी आणि दारूचे दुकान जास्त अशी पद्धत तुंगतमध्ये झालेली आहे आणि युवक त्या उद्योगधंद्याकडे किंवा व्यसनाकडे आकर्षित होऊन हे झाले. त्याच्यामुळं तात्काळ संपूर्णपणे दारू बंद झाली पाहिजे. आणि जरी प्रशासनाला महसूल मिळत असला तर आमच्या गावात मिळणारी दारू ही 100% डुप्लिकेट दारू आहे, हातभट्टीची दारू आहे.
फुगे नावाचा प्रकार मिळतो. तो फुगा आहे, 100% अल्कोहोल असते त्याच्यामध्ये. इतर विदेशी दारूमध्ये किंवा देशात म्हणजे त्याला अल्कोहोलचं प्रमाण ठरलेलं आहे, परंतु हातभट्टीच्या दारूमध्ये फुग्यामध्ये 100% अल्कोहोल आहे आणि ते शरीराला घातक आहे. त्याच्यामुळे अनेक जण आजारी पडत आहेत, लिव्हर खराब होत आहेत, किडन्या खराब होत आहेत, त्याचं प्रमाण वाढले. भविष्यात एवढं म्हणजे व्यसनाधीनचं गाव झालेलं आहे लवकर, आणि ह्या व्यसनाधीनतेमुळेच गावातले अनेक भांडणाचे प्रकार असतील, मारामारीचे प्रकार असतील, छोटे मोठे गुन्हे घडत आहेत, ह्या व्यसनाधीनतेमुळे होतात. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून 100% गुन्हे गावातले अवैध धंदे जे आहेत ते बंद करावेत. यासाठी एक आमची महिला सरपंच आहेत, त्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे याच्यापूर्वी सुद्धा बाटली आडवी म्हणून ठराव घेतलेले होते, तर ठराव घेतलं तर प्रशासन दारू बंद करत असते, परंतु या ठिकाणी एक महिला सरपंच स्वतः तुम्हाला सांगत असेल पोलीस प्रशासनाला, आणि आज पहिल्यांदाच नाही, मागच्या 4 वर्षामध्ये प्रत्येक वेळेच्या ग्रामपंचायत ठराव जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत, पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत, पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत, तालुका पोलीस स्टेशनला दिले, तहसीलदारांना दिले, तरी इथली गावातली दारूबंदी झालेली नाही. म्हणजे प्रशासन नेमकं करतंय काय? हे उपोषण करते, उपोषण चालू आहे. प्रशासनाने आज पहिला दुसरा दिवस आहे, आज दखल नाही घेतली तर उद्यापासून आम्ही रस्त्यावरची लढाई तीव्र करू. रस्त्यावर उग्र आंदोलन आम्हाला करायला भाग पाडू नका. आम्हाला गांधीगिरी जमते, आम्हाला भगतसिंगाचाही मार्ग अवलंबता येतो, हे आम्हाला प्रशासनाला तुम्हाला आव्हान देतोय आम्ही. तुम्ही जो काही निर्णय आहे तो, जे दुकानं सील असतील सील, आणि कायमस्वरूपी धंदे बंद झाले पाहिजेत, त्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. आज गांधीगिरीच्या मार्गाने हे आंदोलन चालू आहे, उद्या आम्ही भगतसिंगाच्या मार्गाने रस्त्यावर उतरू, हाच आमचा इशारा असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सोबत मी गोपाळ माळी, AB मराठी न्यूज, तुंगत.